उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या इंदापूर शहरामध्ये आज आपल्या स्ट्रीट लाईटच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नगरपालिकेचे सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व आपल्या जिल्हा परिषदेचे सीईओ, तिथे लोकल नगरसेवक बाळा, आपल्या पक्षाचे अध्यक्ष आबा, प्रताप आबा, दीपक आबा, भाऊ, प्रशांत, मी सगळेच पदाधिकाऱ्यांचे, अतुल, सचिन, अण्णा, गुंडोबा, आता मी सगळे आजी माजी नगर सगळेच उपस्थित सर्व आमच्या महिला लाडक्या बहिणी, कारण का लाडक्या बहिणींनी त्या भावासाठी काय केले ते त्या भावालाच माहिती आहे. पत्रकार, मीडियाचे सगळे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज इंदापूर शहरामध्ये आज बाळासाहेब ढवळे यांच्या प्रयत्नातून, आपल्या नगरपालिकेच्या सगळ्या आजी माजी नगरसेवकांच्या प्रयत्नातून आज इथं हा विविध विकास कामाच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम आहे. खरंच आपल्या सगळ्यांना माहित आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2014 साली आपण सर्वांनी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. मला मान्य 2000 ते 2019 पर्यंत आपण विरोधी पक्षाचे आमदार होतो. विरोधी पक्षाचे आमदार असताना सुद्धा या माझ्या इंदापूर शहरासाठी, माझ्या या इंदापूर तालुक्यासाठी कसा अधिकचा निधी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला. 2019 ते 2024 तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला 2.5 वर्ष मंत्रीमधून काम करण्याची, राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2.5 वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक माहित आहे, मला त्याची एक जाणीव आहे, मी जरी आमदार असलो तर मी एक कार्यकर्ता आहे. आमदार असू द्या, मंत्री असू द्या, तो काय वर्ण पडून किंवा तो काय एवढा मोठा नसतो, तो पण माणूसच असतो. शेवटी आज जरी मी मंत्री असलो, या राज्याचा मंत्री असलो, तर मी इंदापूर तालुक्याच्या ज्या जनतेने मला निवडून दिलेल्या, ज्या जनतेने मला खुर्ची बसवलंय, त्या जनतेचा मी सेवक आहे. आणि सेवक म्हणूनच मी माझ्या आयुष्यामध्ये मी काम करणार होते. मोठेपणा, दुर्गाची वाजवणे वगैरे मला ते आवडत नाहीये. मला ती फ्लेक्सबाजी करून मीडिया समोर जायचं, पेपरमध्ये जाऊन फोटो देऊन द्यायचं, मला ही माझी पहिल्यापासून मला ती आवड नाहीये. मला आवडतं, काय आवडतं, मला आवडतं गरिबामध्ये जाऊन गरिबाचं दुःख जाणून, सुख जाणून त्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हायचं. त्या गरिबाला जेवढा आपल्याकडून आनंद देता येईल, त्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी होता येईल, ही मला लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी, चुलत्या चुलतीने मला एक सवय, त्या सर्वांचं माझ्यावरती संस्कार आहे. ते संस्कार मी माझ्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत मी ते विसरू शकणार नाही. हे संसार मला मी किती जरी म्हणलं ते माझ्यात आयुष्यामध्ये थोडं इंच बरोबर कमी करणार होणार नाही. बघतो शेवटी काय असतं, हे मंत्रीपद असू द्या, हे आमदारकी असू द्या, हे काय ताम्रपट करून जन्माला येत नाही, हे काय कायमचं नसतं. पण ज्यावेळेस तुम्हाला कुठलंही पद मिळतं, शेवटी त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसाठी काय करता, गरिबांसाठी काय करता, माझ्या गंजल्या समाजासाठी काय करता, माझ्या मागासवर्गीय अल्पसंख्याक बांधवासाठी काय करता. काम तर सगळेच करतात, सरळ काम तर सगळेच करतात, परंतु नोंद घेईल उद्या माझं इंदापूर हे शहर असेल, हे इंदापूर शहराची 2014च्या अगोदर ओळख काय होती, आज 2014 नंतर इंदापूर शहर का बदलतंय याचा आपण कधी विचार केला का? ही काय जादूची कांडी नाहीये. यासाठी शहर बदलण्यासाठी, या शहराचा विकास करण्यासाठी, या शहरासाठी जे काही योजना चालू आहेत, जी काही विकास कामं चालू आहेत, यासाठी किती झगडावं लागतं, किती त्या
हे मी भोगलेलं आहे, हे मी केलेलं आहे. हो, मी केलेलं आहे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. आज हे शहर बघा, आज या शहरात तुम्ही या शहराचा जर विचार केला, आज घडलेला आजच्या दिवशी या शहरामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 90-100 कामं सुरू असतील. साधारणतः आज ह्या घडीला 200 कोटी रुपयाची कामं माझ्या इंदापूर शहरामध्ये चालू आहे बाबा. ड्रेनेजचं चालू आहे, रस्त्याचं चालू आहे, तुमच्या नगरपालिकेची इमारत. काय होती इंदापूर नगरपालिकेच्या इमारतीची परिस्थिती? पूर्वी या इंदापूर नगरपालिकेच्या इमारतीसाठी निस्थापन हे केलं. आज काय आहे? आज इथं शिवसमोर आहेत. ताबडतोब माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 2-1.5 वर्षापूर्वी त्या इमारतीला, अरे आपल्या उद्या शहरामध्ये आल्यानंतर उद्या कुठलाही पाहुणा येऊ द्या, एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्या इमारतीकडे बघून. कुठला पाहुणा एखादा हात केल्यानंतर म्हटलं पाहिजे, अरे इमारत पाहावी तर कुठली इंदापूर नगरपालिकेची इमारत पाहावी. त्यासाठी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी 10 कोटी रुपये त्या इमारतीसाठी मंजूर केले. त्याचं टेंडर, त्याचं काम चालू झालं. माझी आज पाठीमागे इथं सगळी मुलं आहेत, लायब्ररीमध्ये अभ्यास करणारी मुलं आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत, मोठ्यांची मुलं पुण्याला मुंबईला शिकतील, अभ्यास करतील. आज आपल्या समाजामध्ये असे अनेक मुलं आहेत ज्यांचे आई वडील खूप गरीब आहेत. आई वडील जरी गरीब असले तर त्या प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या वाट्याला जे कष्ट आलं, दुःख आलं, आम्हाला जे अडचण आले आमच्या मुलाला होऊ नये, माझा मुलगा कुठे उद्या मोठा व्हावा, मोठा अधिकारी व्हावा, त्यासाठी पुण्याला मुंबईला शिकवतात. तिडूक मुडूक मोडून घाण ठेवून दुसऱ्याकडे सालानी राहून काम करून मुलाची पुण्यामध्ये राहण्याची फी भरत असतात. त्या मुलांचा यापूर्वी काय विचार झाला नाहीये? माझं इंदापूर शहर आहे, त्या इंदापूर शहरामध्ये त्या मुलाने अभ्यास केला पाहिजे. तिथं त्यांना मोफत लायब्ररीचं शिक्षण मिळालं पाहिजे, लायब्ररी उपलब्ध झाली पाहिजे. हा पूर्वी या शहरामध्ये कधीही विचार झाला नाहीये. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी लायब्ररीसाठी इथं शिवसाहेब हजर आहेत. या गोर गरीब मुलांना एक लायब्ररी, एक चांगल्या प्रकारची इमारत असावं, एक चांगल्या प्रकारचं त्या इमारतीमध्ये उद्या एखादा कुठला बाहेरचा लेक्चरर आला, त्या मुलांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन व्हावं, मुलांचं वेगळं असावं, मुलींचं वेगळं असावं. यासाठी 5 कोटी रुपयाची लायब्ररी ही माझ्या इंदापूर शहरासाठी बंधून आपण मंजूर केली. लायब्ररी असू द्या, ड्रेनेज असू द्या, रस्ते असू द्या. माझं इंदापूर शहर, आज तुम्हाला मी सांगतो, आज आपलं क्रीडा संकुल आहे. क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहित आहे की आज तुम्हाला मी सांगतो, क्रीडा खात्याचा मी मंत्री आहे. शेवटी तुम्हाला सर्वांनी मला इतकं घडवलं, शिकवलंय. हो, मी राज्याचा मंत्री आहे. जरी राज्याचा मंत्री असला तरी शेवटी मी इंदापूर तालुक्याचा आमदार आहे. शेवटी त्या विभागाचा निधी आणताना, क्रीडा खात्याचा निधी आणताना तुम्हाला मी आज सांगतो, तुम्हाला हे क्रीडा येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये हे क्रीडा संकुल काय असेल हे तुम्हाला सुद्धा कळेल. आज शिवसाहेब मी तुम्हाला एवढंच सांगतो, गार्डन तर आपण गार्डनचं पण आपण काम चालू केलेलं आहे. ते पण आपण काम हातामध्ये आपण सगळ्यांनी तिथं आपण त्याला कुठलं गार्डन म्हणतो आपण त्याला काय भार्गवराव तलाव, तिथलं पण आपण काम हाती घेतोय, ते पण गार्डन करतोय. शेजारी गाडकर दादांचा खूप आग्रह होता, ते आपल्या हॉलचा, टाउन हॉलचा, तो एक गाडकर दादांचा आग्रह असतो, आपण तो सुद्धा आपण तिथं त्या हॉलचं काम करतोय की उद्या शहरामध्ये आल्यानंतर एक फरक वाटला पाहिजे. मी तुम्हाला शिवसाहेब सांगतो, आपल्याला उद्या फक्त तुम्ही जागा द्या. एक आज इथं आमच्या युवक सगळे इथं पाठीमागे बसलेत. राहुल, तुमच्या सगळ्यांची मागणी आहे, एक चांगल्या प्रकारचं इतकं मोठं क्रीडा संकुल करतो. 200-500 वर्ष म्हणले पाहिजे. क्रीडा संकुल कुठलंय तर ते इंदापूरचं क्रीडा संकुल आहे. एक जागा द्या, एक खूप काय करायचं, मग पैसा कसा कुठून काय आणायचं हे मला आता शिकवू नका. कोणी मला शिकवायची पण गरज नाहीये. स्टेडियमचं सांगितलं, स्टेडियमच सांगतोय मी तुम्हाला. स्टेडियमच्या बाबतीमध्ये सांगतो, मला तुम्ही जागा द्या, बाकी सगळं तुम्ही माझ्यावरती सोडा. रे बाबांनो, तुम्ही मला खूप केलंय. आज माझ्यासारखा कार्यकर्ता, मी काय एवढा मोठा नाहीये,
माझ्या घरातलं कुणी खासदार आमदार नव्हतं, कुणी जेडपी सदस्य नव्हतं, कुणी लोकल बोर्डावर नव्हतं. तुम्ही लोकांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबाच्या मुलावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही तीनदा मला निवडून दिलं. माझ्यावरती ह्या निवडणुकीमध्ये किती मोठी लोक माझ्या विरोधात प्रचाराला येत होती. ठिकाणची वेगळी, अकलूजची वेगळी शक्ती, ठिकाणची वेगळी शक्ती, ठिकाणची वेगळी सगळी शक्ती, सगळ्या शक्ती विरोधात आले असताना शेवटी मला माहित होत, अरे मोठी माणसं जरी आपल्या विरोधात गेली, मोठ्या गाड्यावाली फॉर्च्युनरवाली इनोवा गाडीवर गेली, अरे माझा मोटरसायकलीवाला, माझा राखेल टमटमवाला, माझा गरीब माणूस, मला माझ्या आयुष्यामध्ये कोणी सोडणार नाही, मला हा आमदारच करणार. आणि तुम्ही मला आमदार करून दाखवलं. अरे असं तसं नाही, चांगल्या मताने करून दाखवलं. अरे तुमचं एवढं उपकार मी कुठं फेडायचं? अरे मी किती स्वतःला भाग्यवान नशिबान सांगतो. तुमच्यासारखी एक जीवाभावाची, तुमच्यासारखी चांगली माणसं माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये तुमच्यासारखी लाभली, मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. होय, मला इंदापूर तालुका बदलायचा आहे, मला या इंदापूर तालुक्यामध्ये काम करायचंय, प्रामाणिकपणे काम करायचंय. मला माहित आहे, मगाशी बाळा कोणतं सांगत होता, बाळा एक लहनी लक्षात ठेव, काम करणाऱ्या माणसाला त्रास होतो, काम आणि शेवटी गोष्ट खरी आहे. लोक दगड मारताना ज्या झाडाला फळ त्यालाच रे दगड मारतात. तेव्हा कधी विचार करू नका आपल्याला कोण दगड मारतंय, कोण काय करतंय. निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये किती काम केलं, रस्त्याची किती कामं केली, ठीक आहे, मला मान्य आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर किती खराब असेल, 100मध्ये 4-5 माणसं अशी असतात, पीडब्ल्यूडीचं काम कधी खराब नसतं. झेडपीचा आमचा विषय नसतो, त्याचं कमिटी असल्यामुळे कामं खराब झाली असतील. पण किती आरोप केले माझ्यावरती, काय टीव्हीवरती, मीडियावरती, युट्यूबवरती, पत्रकार बांधवांकडून काय मला त्यांना एकच विनंती करायची, बाबांना ठीक आहे ना, चुकीचं दाखवा, त्यामध्ये दुःख नाही, 100% तो तुम्हाला अधिकार आहे, पण जरा चांगलं पण का दाखवलं गेलं नाहीये, का बीकेबीएल रोड दाखवलं गेलं नाहीये, नरसिंगपूरचा रोड का दाखवलं गेलं नाहीये, जिथं चांगलं काम झालं तिथं का दाखवलं नाही, फक्त चुकीचं दाखवण्याचा काय मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. बंधूंनो, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही खूप हुशार निघाला. तुम्हाला कळता खरा माणूस कोण आहे, खोटा माणूस कोण आहे, पेपरमध्ये झाकणारा माणूस कोण आहे, कुठं टीव्हीच्या मीडियाच्या माध्यमातून खोटं प्रचार करणारा, काय वेगळं करणारी माणसं कोण आहे हे ओळखणारी तुम्ही माणसे. अरे तुम्ही खूप हुशार आहे. पण मी आता नेहमी म्हणतो, मला आता कुणाचं गरज मानण्यापेक्षा मला आता कुणापेक्षा तुम्ही सगळी महत्वाची आहात रे भाऊ. तुमच्यासारखे जीवभावाची माणसं महत्वाची आहात. आणि जोपर्यंत या गरिबांची साथ, गरिबांचा आशीर्वाद, सर्वसामान्य माणसाची ताकद माझ्या पाठीशी आहे, हा दत्तात्रय भरणे कुणालाही भिणार नाही, कुणाचा विचार करणार नाही, हे मग तुम्हाला सांगतो. अल्पसंख्याक खातं माझ्याकडे दिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये मला अल्पसंख्याक बांधवांना एक विनंती करायची, बाबांनो, तुम्हा लोकांचा गैरसमज केला गेलाच. कुठंतरी तुमच्या कुठं गैरसमज करून थोडं माझ्या विरोधात काय गोष्टी करण्याचा प्रयत्न काय मंडळींनी केला. पण मला अल्पसंख्याक बांधवांना सांगायचंय, तुम्ही नीट विचार करा. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला कोणी कधी निधी दिला होता का? नव्हता दिला. मी निधी दिला, तुमच्यावरती प्रेम केलं, पण काही विशिष्ट लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला गेला. त्यामुळे काही मंडळी माझ्यापासून थोडी काय दूर गेली. काही गोष्टी खऱ्या बोलल्याच पाहिजे गेली. मला त्यांना विनंती करायची, बाबांनो, असं काय गोष्टीमध्ये तुम्ही नीट विचार करा. झाला असेल, चुकला असेल, तुमचा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज आता दूर करा. नीट व्यवस्थित डोक्यामध्ये घ्या, आपली खरा माणूस कोण, खोटा माणूस कोण आहे. कुठेतरी धर्मामध्ये भेदभाव कुठेतरी पाडून स्वतःची पोळी भाजणारी माणसं ओळखायला फक्त शिका. हे पण तुम्हाला मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. अरे आज आपण इथं महाराजांच्या दर्ग्याचं काम हाती घेतलेलं आहे. राजांच्या दर्ग्याचं का आपल्या राजांच्या गडीचं काम हाती घेतल्यानंतर शेजारी असणाऱ्या दर्ग्याचं काम तुम्ही मला कोणी सांगितलं नव्हतं. ती मी का हाती घेतलं? मला एक तुम्हा सर्वांना संदेश द्यायचा होता, या राज्याला एक संदेश द्यायचा होता. हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत, आम्ही सगळे भाई आहोत. यासाठी दर्ग्याच्या, तुम्हाला मी सांगतो, दर्ग्याचं पण काम आपण तिथं हाती घेतलेलं.
37 कोटी रुपयाचं काम आपण तिथं हाती घेतलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे. आज गटार असेल, रस्ते असतील, तुमच्या आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काय करणं गरजेचं आहे ते आपण हाती घेतलेलं आहे. आज माझ्या इंदापूर शहरात तुम्हाला मी आज लक्षात येणार नाही, तुम्हाला 2 वर्षांनी लक्षात येईल. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम सुरू झालेलं आहे. काम सुरू झालेलं आहे. कुठलं काम? सिरसोडी पुलाचं काम तुम्हाला सुरू झालेलं आहे. जे काम आपलं पलीकडं कुगाव आणि इकडं सिरसोडी. तुम्ही कधी विचार केला का इंदापूर शहरातल्या लोकांनी? एखाद्याच्या पानाची टपरी असेल किंवा चर्मकार समाजाचा एखादा आमचा कारागीर, किंवा मारणारा कारखान्यापासून, किराणा मालापासून, आमच्या या हॉटेल प्रथमेश पासून, त्याच्यामुळे किती इंदापूरची बाजारपेठ किती पटीने वाढणार आहे, किती पटीने वाढणार आहे. त्यामुळे किती लोकांचा रोजगार वाढणार आहे. त्या बारीक सारीक गोष्टी आहेत. या पुलामुळे इंदापूरमध्ये एक क्रांती होणार आहे बाबा. हे शहर खूप मोठं वाढणार आहे. इथली बाजारपेठ पूल सुरू झाल्यानंतर अख्खी बाजारपेठ, करमाळा भागातली बाजारपेठ माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीपासून सर्वांना त्याचा, शाळेपासून सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. याचा आपण कधी विचार केलेला नाही. तो हा पूल, आता ह्या पुलाच्या बाबतीमध्ये आज मला राजकारण कोणामध्ये टीका टिप्पणी करायचीच नाही. हा पूल कुणी केला, कुणी विरोध केला, काय केला, आता कामाचं कोणी दुसऱ्याने सांगूच नाही. जे करणार आहे ते आपणच करणार आहे. पूर्वी आपण कामं करायचो, उद्घाटन दुसरी करायची, हे करायचं. त्यामुळे बाबांनो, मला तुम्हाला एकच या निमित्तानं सांगायचंय. बाळा, तुझं भाषण मी ऐकत होतो. दुसरं, आता बऱ्याच जणांची मागणी, तर हे तर पाणी आहे, पण तरंगवाडीमधनं पाणी आपल्याला आणता येईल का? तरंगवाडीचं जे जुनी आपली योजना आहे ते आणता येईल का? मी आज त्या बाबतीमध्ये म्हणत नाही, पण आता माझ्या डोक्यामध्ये बाळा तुम्ही सगळ्यांनी घातलेलं आहे. मी सीओ साहेबांशी आता चर्चा केलेली आहे. त्यामुळं ती कशी योजना करायची त्याबद्दल आता मी लगेच काय बोलण्यापेक्षा ते तरंगवाडीचं जे जुनं पाणी मंजुरी होतं त्यात वाढ करून माझ्या शहराला ते तरंगवाडीचं पाणी कसं मिळेल यासाठी सुद्धा आपण बाबांनो प्रयत्न करणार आहे. इंदापूरचं तुम्हाला सगळं झालं. आज इंदापूर शहराची पूर्वी ओळख काय होती? आज इंदापूरमध्ये कुठलाही पंढरपूरच्या, तुळजापूरच्या निमित्तानं अनेक व्हीआयपी गेस्ट येतात. व्हीआयपी गेस्ट येतात, तर व्हीआयपी गेस्ट आल्यानंतर माझ्या इंदापूरचं नाव एखादं ते गेस्ट हाऊस एक चांगल्या प्रकारचं पाहिजे. एक व्हीआयपी गेस्ट हाऊसचं काम आता सुरू केलेलं नुकतंच. व्हीआयपी गेस्ट हाऊस उद्योग करण्याचा उद्देश काय आहे? आणि माझ्या इंदापूरचं नाव घेतलं गेलं पाहिजे. उद्या म्हटलं पाहिजे ते इंदापूर शहरामध्ये कुणी पाहुणा आला तर मुक्कामाला, शेवटी त्यातलं काय, त्यातनं आपल्याला एक आपली पण छाती फुगली पाहिजे. तुमचं व्हीआयपी गेस्ट हाऊस आहे, तुमच्या अनेक इमारती असतील. मी आता इथं सगळ्यांचा उल्लेख विद्वान तुमच्यामध्ये मी काही गोष्टीमध्ये करत नाहीये. त्याचप्रमाणे मी आज बाळा तुझं केलंय. आपण असंच आपल्याला संपूर्ण शहरामध्ये आपल्याला समतोल विकास करायचा आहे. आणि बाळा मी एक लक्षात ठेव, शेवटी निवडणूक आहे, काय राजकारण असतं. आता आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करायचंय, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन काम करायचंय आपल्याला. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शहरामध्ये आपल्याला ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाला ज्यांनी मदत केली, आजी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, आजी नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांना आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं. शेवटी काम करताना सगळंच आपल्या, शेवटी लक्षात ठेवा ही 5 बोटं सारखी नसतात, त्यामध्ये फरक असतो. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन या शेवटी आपल्याला शहराचा विकास करायचा आहे, आपल्याला हे शहर बदलायचंय. त्यामुळे आपल्याला सगळ्यांची, सर्व समाज घटकांची गरज आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांना आज आपल्याला निश्चित प्रकारे घेऊन त्या सर्वांचा विचार करायचा आहे. आज शहरामध्ये अनेक जुनी मंडळी आपल्यामध्ये नाहीये. आमचे कैलासवासी गणपतदास शहा असतील, कैलासवासी गोकुळशेठ शहा असतील, आमचे बागवान आपले काय अकबरबाई असतील, वाशिंबेकर बापू असतील. मी नावं सगळ्यांची काय घेत नाही,
मकरे कैलासवासी रत्नाकर तात्या मकरे असतील, डॉक्टर हेगडे साहेब असतील, असे अनेक उदाहरणे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा बाळा आपल्याला आता सर्वांचा मेळ ठीक आहे. शेवटी सगळ्यांचा एक राजकारणामध्ये लक्षात ठेवा, जेवढं आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येईल, सगळ्यांचा आपल्याला जेवढा मेळ घेता येईल, घालता येईल, तेवढा घालण्याचा प्रयत्न आपण सर्वजण निश्चित प्रकारे करूया. जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून गारटकर दादांचं सहकार्य आपल्या सर्वांना आहे, गारटकर दादांचं मार्गदर्शन तर आहेच, पण गारटकर दादांबरोबर आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे भविष्यामध्ये या शहराच्या विकासासाठी, उद्या या शहराच्या चांगल्यासाठी, ते इंदापूर शहराची एक वेगळी प्राण्याचे नाव घेत नाही मी, एक प्राण्याचं शहर नाव घ्यायची लोक त्याची ओळख पण शहराकडे आहे. आपल्याला सगळ्यात आपण पुसट टाकलेलं आहे. अजूनही उद्या आपल्याला असं आता एकच ओळख करायची की पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यानंतर कुठल्या शहराचं नाव येईल तर ते माझ्या इंदापूर शहराचं नाव येईल. यासाठी आपण प्रयत्न करायचे. आपण बस स्टँड आहे, बस स्टँडच्या पण तिथं आपण शेजारी सगळ्या गोष्टी तिथं कॉन्क्रीट तिथं पण काम करतोय, म्हणजे सांगायचं तात्पर्य ते काम करतोय. समोरच आपल्या ते ह्याची आपण घरकुल आपली प्रधानमंत्री आवास ती योजना करतोय, पंतप्रधान. ते मग मी सांगायचं तात्पर्य अशा आता मी कसं असतं, खोटं सांगायला जमतं, खोटं सांगणाऱ्याला खरं सांगणाऱ्याला लक्षात ठेवावं लागत नाही. ज्याला खोटं करायचंय ना त्याला लक्षात ठेवावं लागतं, त्याला लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे आता पुन्हावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन उद्या माझ्या इंदापूर शहर कसा विकास होईल, माझं इंदापूरचं नाव कसं वर जाईल, यासाठी आपण सर्वजण भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम निश्चित प्रकारे करूया. गार्डन, नवीन गार्डन करता येईल, तिथं करता येईल गार्डन करूया. तुम्ही मला फक्त ही द्यावं, सुचवा जागा. पैसे कुठनं कसं आणायचं मला लय माहिती आहे. तुम्ही आता काळजी करू नका आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही पण काळजी करू नका. तुमचं बंद होणार नाही. हा बस बस बस. त्यामुळे तुमचं बंद होणार नाही. काय रे आता कसं असेल काय असं असं म्हणजे थांबावू असतील रे माणसं. तो मी माझं काय म्हणणं आहे, काम करणारा चुकतो ना, बिगर काम करणारा चुकल का? पाहुणं चुकल का? बिगर काम करणारा नाही चुकणार. ते काम एखादं चांगलं कोणी दाखवत नाही. चांगलं आता का 100 कामामध्ये 10 कामं चुकली, त्या 10 कामाला असं करते, असं काय काय लोक करतात, त्या 90 कामावर कोणी विचार करत नाही. माझी या निमित्तानं पत्रकार बांधवांना पण हात जोडून विनंती आहे बाबा, मला सगळ्यांना विनंती, निवडणुकीमध्ये खूप तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं, प्रेम केलं म्हणतोय मी कुणावर टीका टिप्पणी केलेली नाही. मी काय म्हणतोय, देवा प्रेम केलं, मला प्रेम. आता प्रेम करा रे बाबा. शेवटी एक लक्षात ठेवा, अरे तुमच्या घरातली मुलगी पास झाली, चांगल्या मार्काने तुमच्या घरातली मुलगी पास झाली, तिला फक्त एक कॅडबरी देऊन बघा रे, कॅडबरी देऊन ती किती टुनूक उड्या मारून दुसऱ्या दिवशी जोरात अभ्यास करेल. तुम्ही जर तिला काय नाही दिलं तर ती हिरमोसून झोपल रे बाबा. नो नेहमी उत्साह वाढवायचा प्रयत्न करा. अरे पत्रकार तर बाहेर चांगलीच ना, इंदापूर तालुक्या इतकी चांगले पत्रकार कुठंच नाही. म्हणजे तसं मी म्हणत नाही, तुम्ही थोडं हसू नका. चांगल्या विचाराचे पत्रकार कुठंच नाही. मी तुम्हाला सांगतो. आणि उद्याच्या सोमवारच्या पत्रकार, मला पुण्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळं खूप मंडळी माझ्याकडे आलती, पण मला खूप महत्वाची मीटिंग आहे. त्यामुळे मला तुम्हाला पत्रकार दिनाच्या पण माझ्या पत्रकार बांधवांना सर्वांना मनापासून सगळ्यांना शुभेच्छा आहेत. तुम्ही कधीही सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या दुःखामध्ये सुखामध्ये तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला जे काही अडचण असेल, जे काही सहकार्य एक आमदार म्हणून, एक मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांचा लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं जे काही करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करील. हे पण तुम्हाला पत्रकार दिनाच्या अगोदरच 2 दिवस तुम्हा सर्वांना बदलून सांगतो. फक्त एक लोकांचा जो काम करतो, समजा बाळा ढवळेचं काम करत, त्याला उत्साह वाढवा, त्याला पाठिंबा द्या. ठीक आहे, एका दुसरा चुकतो मी म्हणत नाही, चुकतो तो शेवटी काम करणारा चुकतो, जो काम करत नाही तो चुकतच नाही. आणि शेवटी कसं आहे,
कुठे बी आपल्याला जर सगळीकडेच कुठं जर आपला चष्मा जर वेगळा असला तर शेवटी तुम्हाला सगळीकडेच वेगळं दिसणार ही होईल. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. शेवटी तुमची ताकद महत्वाची आहे, तुमची लेखणी महत्वाची आहे, तुमचं सगळं महत्वाचं आहे. तुमच्या माध्यमातून एक समाजाला दिसू द्या काय चांगलं चाललंय, लोकांना पॉझिटिव्ह वाटू द्या, नवीन मुलांना पॉझिटिव्ह वाटू द्या. इंदापूरमध्ये लायब्ररीमध्ये काही लोकांना कळू द्या, नगरपालिकेची बाजूला कळू द्या, स्विमिंग टँक होतं ते कळू द्या, इंदापूरमध्ये ड्रेनेजचं काम होतं कळू द्या, रस्ते 200 कोटी रुपयाची कामं शहरामध्ये चालली ती कळू द्या, जिल्हा तालुक्यामध्ये किती कामं चालल्यात ती कळू द्या. जेणेकरून उद्या इंदापूर तालुक्यामध्ये लोक मुली पण देतील आणि इथल्या मुली पण करतील. लय अवघड आहे रे बाबा, लय भारी असतं. आता तुम्हाला खरं सांगतो मुलींचं पण लय अवघड झालंय, मुलींचं लय अवघड झाले सध्या. त्यामुळं आता मुलगी म्हणते मला पुण्याला आणि नंतर बारामती म्हणते. त्यामुळं मुलींचं जरा थोडं त्यामुळं त्या बाबतीमध्ये थोडं जरा बाबांनो माझी तुम्हा सर्वांना विनंती, आमदार म्हणून माझी चूक असेल पण तालुक्याला काही करू नका. ठीक आहे मी चुकलो असेल, बाकी खूप माणसं चांगली होई बसलेली मागची माणसं बरे खूप चांगली माणसं पाठीमागे उभं राहिली सगळे आमचे. त्यामुळे असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम असं. शेवटी मी पण माणूस आहे, अरे मला पण भावना आहे. रोज प्रत्येक दिवशी माझ्यावरती टीका टिप्पणी करून मला ही करून मला पण वाटतं ना, अरे एवढं काम करून लोक किंवा काही लोक आपल्यावरती आपलं चुकीचं दाखवतात, पण त्यामुळे मला पण वाईट वाटतं ना. उद्या मला जर तुम्ही केलं तर माझा पण उत्साह वाढेल ना. शेवटी मी तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे शेवटी घरच्या माणसाला थोडं आपण जर सहकार्य केलं तर तो माणूस अजून हे काम करतो. रमेश आबा तू अजिबात काळजी करू नको. आबा आमचा राजाभाऊ हसतोय, आबा अविनाश सगळी तिथे बसलेली दिसतात सर सगळीच. त्यामुळं असंच राहा, हसत खेळत राहा. आयुष्यामध्ये काय आयुष्यामध्ये मी लक्षात तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाला मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगतो, मी तर नेहमी म्हणतो तुम्हाला देव किंवा देवी खरं लांब देवळात जायची सुद्धा गरज नाही. देव देवीला किंवा पुढे जायची गरज नाही. आपण कधी खरंच लांब जायचा विचार करतो. आपण आपल्या कधी विचार करत नाही कारण आपल्या घरात देव आहे आणि आपल्या घरातच देवी आहे. अरे आपले आई वडीलच आपले देव आणि देवी यासाठी कुठं लारे तेच खरं माणसं आहे. त्यांच्या काय सोडत महत्वाचे. नेहमी आपल्या आई वडिलांचा सन्मान ठेवा. प्रत्येक आई वडिलांना जपा. जीवन पण इतकं जपा की त्या माणसांना कधी दुखवू नका रे. ह्या माणसांनी आपल्या प्रत्येक आई वडिलांनी आपल्यासाठी खूप सोसलंय, त्यांनी खूप कष्ट केले. त्यामुळे त्यांना नेहमी वाटतं आम्ही आमच्या वाट्याला जे आलं ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये हीच आई वडिलांची इच्छा असते. त्यामुळे कधीही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना विसरू नका. आणि बाळा तुझं काम खूप चांगलंय, तुझं काम असंच चालू ठेव. पण एक लक्षात ठेव, राजकारणामध्ये थोडं माझं कधी कधी भडकतं, पण डोक्यावरती थोडं बर्फ ठेवायला शिकत जा रे बाबो. बर्फ ठेव आणि सगळ्याला बरोबर घेऊन. तू पक्षाचा अध्यक्ष आहे, तू पक्षाचा अध्यक्ष आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन. ठीक आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जायचं, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. आपल्या सगळ्यांना विचार आपल्या सगळ्यांचा करायचा. आता मी जास्त काय बोलत नाही. त्यामुळे बाबांनो या इंदापूर शहराने खूप मोठी आणीबाणी माझ्यावरती शहरावरती इतकं झालं, इतकं इंदापूर शहर असं होणार मामा 2000 कमी पडणार, मामा 3000 कमी पडणार. इकडे वातावरण असतंय तिकडे वातावरण असतंय. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझं आज महादेवाकडे तोंड आहे. या दत्तात्रय भरण्याला वाटत होतं एक का होईना मत या इंदापूर शहरामध्ये त्या दत्तात्रय भरण्याला जास्त पडेल ही मला भावना होती, खात्री होती. अरे गरीब माणूस ही कसं आहे, कुणी काय दाखवलं हे मोठ्याचं दाखवलं यांना कोणाला माहिती गरीब माणसं काय आहे. या गरीब माणसाच्या प्रत्येकाच्या अनेक जणांच्या सुखदुःखामध्ये संकटाच्या काळामध्ये मामांनी काय मदत केली, कदाचित या वार्डामध्ये काय मदत केली ना कधी कधी या बाळाला पण माहित नसतं. खरंय पत्रकार बंधूंनो कधी बाळाला पण माहित नसतं मी मदत करत असतो, गरिबांना मदत करतो. मी नेहमी म्हणतो गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा. त्यामुळे गरिबांची ताकद जोपर्यंत आपल्या बरोबर आहे ना त्यामुळे आपल्याला कधी आयुष्यामध्ये अडचण येत नाही. त्यामुळे या गरिबांनी खरंच तालुक्यातल्या गरीब गोर गरीब सर्वसामान्य माणसांनी
माझ्यासारख्यावरती जे एक ओझं टाकलेलं आहे, राष्ट्रवादी पक्षाने अजितदादा पवार साहेबांनी मंत्रिपदाचं मला दिलेलं मंत्रिपद काय मिरवायसाठी नाही आहे. मला येताना गाडीत विचारलं तुम्हाला कुठली ती सिक्युरिटी पाहिजे कसली, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे शिंगणापूरच्या महादेवाची शपथ घेऊन सांगतो. हे मला आज विचारलं गेलं तुम्हाला कुठली सिक्युरिटी पाहिजे, कुठली सिक्युरिटी पाहिजे. कदाचित इथले इंदापूरचे कोणतरी मला वाटतं गवळीला कोण आहे, इथं कोण आहे, गुप्तला कोण इथले सातो साहेबांना विचारा तुम्हाला काय वर्ण काय आले, कुठली सिक्युरिटी पाहिजे. म्हणलं माझ्या इंदापूरची एवढी मोठी सिक्युरिटी मला जनतेची गरीबाची मला काय सिक्युरिटी पाहिजे. मी खरं सांगतो कशाला पाहिजे हे करून माग पुढं ती बॉडी गार्ड कसले बॉडी हे काय असतं. शेवटी गरीब माणसं जोपर्यंत बहिणी तुमच्यासारख्या बहिणी माझ्या बरोबर आहेत मी अजिबात काळजी करत नाही. तेव्हा बहिणींनो त्या मामाला काम तर करतोच, पाय थोडं काय चुकलं वाकलं थोडं मागं पुढं झालं तर या मामाला समजून घ्यावं. मला पण वाईट वाटतं एखादं काम माझ्याकडून सगळे काम एखादं जर झालं नाही किंवा एखादं काम माझ्याकडून मला उशीर झाला किंवा माझ्याकडून ते काम झालं नाही, जसं तुम्हाला दुःख होतं तसं मला संध्याकाळी झोपताना किती वाईट होतं. काय यातना होतं ते माझ्या जीवनात माहित आहे. त्यात तुमची पण चूक नाही आणि माझी पण चूक नाही आहे. तुमची अपेक्षा बरोबर आहे पण मी अपेक्षा प्रयत्न करूनही ते काम झालं नाही. मला पण दुःख होतं पण शेवटी या गोष्टी आणि शेवटी मी नेहमी नाही विचार करतो माझं दुःख मी आज प्रामाणिकपणे सांगतो. मी कधी माझ्या बायकोला मुलाला किंवा घरच्यांना कधी सांगत नाही. मी काय म्हणतो अरे आपल्या वाट्यात दुःख आपण विनाकारण त्या लोकांना का दुःखी करायचं. मी नेहमी दाखवतो लय चांगले हसतो खेळतो लोकांना वाटायला मामाचं किती बरं आहे पण मामाच्या काय गोष्टी मामाच्या जीवालाच माहितीये. मामाला शेवटी झोपताना काय त्रास. त्यामुळे तुम्ही सगळ्याला हे संसार आहे ह्या प्रत्येक कटकट आहे ह्या संसारामध्ये या जीवनामध्ये प्रत्येकाला कटकट आहे तत्त आहे. कुणाला मोठी आहे कुणाला बारकी आहे प्रत्येकाला वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी हसत राहा आणि आपलं हे जर आपलंच मागं खान आपलंच वाईट का होते असं काय नाही सगळ्याच सारखे. त्यामुळे हसत राहा खेळत राहा. बाळा तुझं भाषण ऐकलं असं सर्वांना बरोबर घेऊन एक अध्यक्ष म्हणून सगळ्यांचा मेळ घाल, आजी माजींचा मेळ घाल, सगळ्यांना बरोबर घेऊन या इंदापूर शहरासाठी इंदापूर शहराच्या चांगल्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये चांगलं काम करूया आणि चांगल्या कार्यक्रमाला बोलण्याबद्दल बाळा तुझं आणि तुझ्या सगळ्या काय राहिलं नाही ना काय तुझं आणि तुझ्या सगळ्या टीमचं तुझी टीम लय भारी आहे. ताई तेवढे ताई आज थोडं जरा दुसरीकडे जायचं असल्यामुळे जेवण तुमच्याकडलं राहिलंय माझं. पण खरंच ताई तुमचं मी नेहमी म्हणतो तुमचं स्वयंपाक तुमच्या हाताची चव वेगळी आहे. त्यामुळं का बाळा करतो तुम्हाला तर कोण म्हणलं बाळा नाही बाळाचा मुलगा पण स्वयंपाक चांगला करतो. मी बरं झालं. आणि काय होतं आमचं कसं झालंय बाळा आम्हाला पवारांना सोडून काय चालत नाही. तसं नाही पवारांचा आशीर्वाद असेल आमचं काय खरं नाही. त्यामुळे इकडे पवार आणि इंदापूरमध्ये पण पवार बरं आहे आपलं. तेच तेच सगळे सांगतो ना. त्यामुळे पुन्हा एकदा आपण असंच सगळ्यांनी आपण भविष्यामध्ये चांगलं काम करूया. आणि ठीक आहे निवडणुकीमध्ये काय झालं असेल काय चुकलं असेल ज्यांनी मतदान दिलं त्यांचे आभार. ज्यांनी आपल्याला मतदान द्यायचं होतं पण काय कुणी लोकांनी त्यांचं गैरसमज निर्माण केलं त्यांनी आपल्याला मतदान आपल्याला ते करू शकले नाही इच्छा असू नये त्यांनी नाही दिलं तरी त्यांचे पण आभार. त्यांनी का दिलं नाही त्यांचा गैरसमज आपल्याबद्दल का झाला ते आपण शोधूया. त्यांना पण आपण सांगूया की आणि त्यांचा गैरसमज शोधून त्यांना आपलंसं करूया. शेवटी राजकारणामध्ये हे चालत असतं हे सूत्र असतं. आज सूर्य तिकडे उगवतो परत मावळतो. राजकारणामध्ये बदल होत असतात. त्यामुळे आपण जरी कोण चुकलं असलं कोणी निवडणुकीच्या काळामध्ये काय लोक बाजूला गेले असतील या सर्वांना बाजू एकत्र करून आपण भविष्यामध्ये इंदापूर शहरासाठी सर्वांना बरोबर घेऊन चालूया. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वजण या कार्यक्रमासाठी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.